नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो माणसाला माणूस बनवतो. स्वाभिमान हा गुलामगिरीचा अंत आहे. हे शब्द फक्त ऐकायला सुंदर नाहीत, तर हजारो वर्षांच्या अन्यायाविरुद्धचा सर्वात मोठा आवाज आहे. स्वाभिमान म्हणजे काय? स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही. स्वाभिमान म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव. बाबासाहेब सांगतात, जो माणूस स्वतःला कमी समजतो तो आधीच गुलाम झालेला असतो. गुलामगिरी फक्त साखळ्यांमध्ये नसते, ती विचारांमध्ये असते. शेकडो वर्ष समाजाला सांगितलं गेलं, तू कमी आहेस, तुझा जन्मच असा आहे, आणि हळूहळू समाजाने ते सत्य मानलं. हीच खरी गुलामगिरी आहे, मानसिक गुलामगिरी. बाबासाहेबांनी सर्वात आधी ही मानसिक साखळी तोडली. स्वाभिमान कसा जागा होतो? स्वाभिमान जागा होतो शिक्षणाने, विचारांनी, समतेच्या जाणीवेने. म्हणून बाबासाहेब म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण शिकलेला माणूस प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारणारा माणूस कधीच गुलाम राहत नाही. आजही गुलामगिरी संपलेली नाही, ती फक्त स्वरूप बदलून आली आहे. जात, पैसा, सत्ता, लिंग या सगळ्या पलीकडे जाऊन स्वाभिमान जपणं खूप गरजेचं आहे. जो माणूस स्वतःचा सन्मान करतो तोच दुसऱ्यालाही सन्मान देऊ शकतो. बाबासाहेबांचे विचार आजही जिवंत आहेत, कारण प्रश्न आजही तेच आहेत. लक्षात ठेवा, स्वाभिमान जागा झाला की गुलामगिरी आपोआप संपते. जो समाज स्वतःचा सन्मान करू शकत नाही तो समाज कधीच मुक्त होऊ शकत नाही. जय भीम. हा विचार तुम्हाला पटला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. अशाच अर्थपूर्ण विचारांसाठी द स्वाती सोल टॉक चॅनल सबस्क्राईब करा.